चिखलीत त्र्यंबकेश्वर घटनेचा निषेध, मुख्यमंत्र्यांना निवेदन। चिखली 22 सप्टेंबर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे टोल प्लाझावर पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा चिखली तालुका पत्रकार संघाने निषेध केला। तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। पत्रकार संघाने हल्लेखोर एएस मल्टी सर्व्हिसेस कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची व कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तसेच पत्रकार संरक्षण कायदा 2019 ची काटेकोर अंमलबजावणी, मुख्यमंत्रालयाकडून स्वतंत्र समिती स्थापन करणे व जिल्हा स्तरावर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती उभारावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या। यावेळी अध्यक्ष नितीन फुलझाडे, उपाध्यक्ष भिकू लोळगे, सचिव महेश गोंदणे, कोषाध्यक्ष छोटू कांबळे, सहसचिव रमेश राजा यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते। पत्रकार एकजुटीचा विजय असो या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला। प्रेस रिपोर्ट न्यूजसाठी रमेश राजा सह सोहेल शेख, चिखली। पत्रकार संघाच्या वतीनं नुकतंच तहसीलदार साहेबांना निवेदन आम्ही दिलेलं आहे। आमचे अध्यक्ष जनतेला 2 शब्द सांगतील या ठिकाणी। नाशिक येथे बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही गावगुंडांनी हल्ला केला, मारहाण केली व त्यांना अमानुषपणे मारहाण केली। त्याचा आम्ही चिखली तालुका पत्रकार संघातर्फे पहिले निषेध करतो। आज आम्ही चिखली तहसीलदार येथे तहसीलला येऊन निवेदन दिलेले आहे, तरी शासनाने याचे गंभीर दखल घेऊन जेही ते गुंड असतील त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा ही आमच्या पत्रकार संघाची मागणी आहे। तसेच संपूर्ण जिल्ह्यात, महाराष्ट्रात या घटनेसंदर्भात निषेध व्यक्त करण्यात येत आहे। पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार एकतेचा विजय असो, पत्रकार एकतेचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध असो, निषेध असो। अशा प्रकारचे कोणत्याच प्रकारचे हल्ले पत्रकार सहन करून घेणार नाही। याच्यावर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी। या गावगुंडांना ताबडतोब अटक करून यांना कडक शिक्षा द्यावी। काय शिक्षा द्यावी? पत्रकार संरक्षण शिक्षा द्यावी।